लायन्स व लिओ क्लब ऑफ नारायणगाव यांच्या पदग्रहण समारंभात डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कृषीभूषण जितेंद्र बिडवई यांना यावर्षीचा लायन्स भूषण पुरस्कार 2026 देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. नारायणगाव येथील निलयम गार्डन मंगल कार्यालयात रविवारी लायन्स व लिओ क्लब ऑफ नारायणगावचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्यानं योगदान देणाऱ्या जितेंद्र बिडवई यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. या समारंभात लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायन वैभव मुथा, सचिव लायन गिरीश मुनोत, खजिनदार लायन हिमांशु शहा तसेच लिओ क्लबच्या अध्यक्षा लिओ विधी भळगट, सचिव लिओ शुभा देसाई, खजिनदार लिओ सुजल रायकर यांसह बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना पदभार देऊन शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला इंटरनॅशनल डायरेक्टर लायन्स राजेंद्र मुछाल, PRO डिस्ट्रिक्ट 323D लायन रवींद्र सातपुते, रोटरी क्लब ऑफ नारायणगावचे अध्यक्ष रोटेरियन अमित बेनके, नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, इनरव्हील क्लब ऑफ नारायणगावच्या अध्यक्षा रश्मी थोरवे, सचिव प्रीती शहा, डॉक्टर पंजाब कथे, माजी उपसरपंच आशिष माळवतकर यांसह लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लायन अभिषेक भुजबळ, सचिव लायन योगेश रायकर, खजिनदार लायन वैभव सोनवणे, फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट लायन कल्पेश कुगळे, सेकंड व्हॉइस प्रेसिडेंट डॉक्टर अनुष्का शिंदे, ॲडमिन लायन मनोज भळगट, जॉईंट सेक्रेटरी लायन आनंद कोठारी, जॉईंट ट्रेझरर लायन विशाल बोराडे, सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम, मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय विषमुक्त शेतीचा प्रचार प्रसार, शैक्षणिक उपक्रम तसेच महिला व युवकांसाठी विविध सामाजिक आणि कौशल्य विकासाच्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्याची दखल घेत जितेंद्र बिडवई यांना लायन भूषण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष लायन वैभव मुथा यांच्या वतीनं उपस्थितांना पक्ष्यांसाठी घरटं देऊन आगळा वेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचं उपस्थितांनी विशेष कौतुक केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभय वारुळे यांनी केला. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.